नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात नवनवीन अपडेट्स आपल्याला देत असतो। पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन। शिक्षक भरतीच्या जाहिरातींना सुरुवात झाली असून सातारा वाई येथे जी शिक्षण संस्था आहे त्यांनी आज पुढारी वृत्तपत्राला दिलेली बातमी जी आहे, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरात 21 डिसेंबर 2023। तर विद्यार्थी मित्रांनो, या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरातीचा नमुना कसा आलेला आहे पुढारी पेपरमध्ये आणि कोणत्या विषयाच्या जागा आहेत ते आपण आता बघूया। पुढारी वृत्तपत्र पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरात। संस्थेचं नाव दिलंय बघा, काय म्हटलंय त्यांनी। संस्थेचे नाव साखरवाडी शिक्षण संस्था, साखरवाडी तालुका फलटण, जिल्हा सातारा। साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागामध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। माध्यम दिलेलं आहे मराठी पदे 1-1, वेतन श्रेणी शासन नियमानुसार अनुदानित, दोन्ही जागा अनुदानित आहेत। विषय सर्व, दुसरा विषय मात्र संस्कृत आहे। शिकण्याचे माध्यम मराठी, दुसऱ्या पदासाठी शिकण्याचे माध्यम मराठी। पहिल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे HSC, बॅचलर ऑफ आर्ट्स BA, आवश्यक पात्रता DED, TET किंवा CTETचा पेपर 1 पास पाहिजे। पद आहे 5वी आणि सदर जागा ही अनुसूचित जातीसाठी आहे। पद 1 आहे आणि दुसरं जे पद आहे ते संस्कृत विषयासाठी आहे। शिकण्याचे माध्यम मराठी, आवश्यक पात्रता BA, आवश्यक पात्रता DED, TET मात्र पेपर 2 पास पाहिजे। 6वी ते 8वीच्या पदासाठी ही जाहिरात आहे आणि VJB यांची एक ही ॲड आहे। आपण याची डिटेल माहिती आता बघणार आहोत। सर्वसाधारण सूचना, अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 मध्ये प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी https टेट 2022 mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे। असेच उमेदवार हे जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील, म्हणजे ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केले ते। इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन जाहिरात अर्ज करतील। इयत्ता 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या गटातील पदांसाठी टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। डिसेंबर 2022 मध्ये CTET करता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार पात्र ठरणारे। अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, म्हणजे ज्यांनी डिसेंबर 2022 CTET मध्ये ज्यांचा अजून निकाल लागला नाही मात्र टेट परीक्षेनंतर असे उमेदवार सुद्धा इथे पात्र ठरणार आहेत। इयत्ता 6वी ते 8वी गटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET पेपर 2 CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 5वी ते 6वी ते 8वी गटातील विज्ञान, गणित विज्ञान या विषयांसाठी उमेदवार हा CTET आणि TET गणित विषय घेऊन पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 6वी ते 8वी गटातील भाषा विषयांसाठी सुद्धा सदर विद्यार्थी हा TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 आवश्यक असणे आवश्यक आहे। इयत्ता 9वी 10वी 11वी 12वी साठी उमेदवार हा टेट परीक्षेस प्रविष्ट असणं आवश्यक आहे। शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण या संदर्भातली सर्व माहिती ही mahateacherrecruitment.org या संकेतस्थळावर आहे, ज्याचे अवलोकन करून विद्यार्थ्यांनी खात्री करावी। व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे। व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावरील केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता नियुक्त करायच्या साधन व्यक्तीची निवडीसाठी शिफारस लक्षात घेऊन करण्यात येईल असं इथे म्हटलं आहे। यामध्ये अध्यक्ष दिलेत धनंजय प्रल्हादराव साळुंखे पाटील, सचिव आहेत सौ उर्मिला जगदाळे। साताऱ्याची आवृत्ती आहे डिसेंबर 21, 2023, पेज नंबर 5। पुढारी वृत्तपत्राला ही बातमी आली। अशा ज्या जाहिराती येणार आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो। नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। ही ॲड तुम्हाला हवी असेल
तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि जरूर चॅनल सबस्क्राईब करा. यापुढे खूप अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाणार आहे. धन्यवाद. थँक्यू.